नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली ना तरुणपणी, तेव्हा माझ्यासारख्या अनेक मुली यायच्या तिकडे नाटकात काम करायचं म्हणून. पण एक मुलगी फार वेगळी वाटायची. म्हणजे तिला मराठी नाटकात काम करायचं होतं, पण ती मराठी वाटायची नाही. म्हणजे केस असे सोडलेले नेहमीच, ए लाईनचे फ्रॉक्स, हाय हिल्सचे सँडल्स, सतत इंग्लिश बोलणं वगैरे. म्हणजे जेव्हा तिने येऊन विचारलं ना की मला मराठी नाटकात काम करायला मिळेल का, तेव्हा समोरच्याने डोळे मोठे करत तिला विचारलं होतं की पण तुला मराठी बोलता येतं का म्हणून. पण हिला मराठी न बोलता येण्याचं कारण असं होतं की ती कॉस्मोपॉलिटन सोसायटीत राहायची आणि तिच्या मैत्रिणी सतत इंग्लिश बोलायच्या, ही इंग्लिश शाळेत जायची. पण मैत्रिणींनी इंग्लिश शाळेत सेकंड लँग्वेज म्हणून फ्रेंच शिकायला सुरुवात केल्यावर त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणत हिने सेकंड लँग्वेज म्हणून जर्मन शिकायला सुरुवात केली. तर अशी ही आपली मराठी मुलगी मराठीच आहे, कारण तेव्हा तिचं नाव होतं माधवी माऊसकर आणि आता ती आहे माधवी खर्शीकर. जी जर्मन भाषा काहीतरी वेगळं करायचं म्हणून तिने शिकायला सुरुवात केली होती, तीच जर्मन भाषा तिच्या आयुष्यातील चढ उतार सुरू होते तेव्हा तिच्या मदतीला धावून आली. आणि त्या जर्मन भाषेशी कृतज्ञ राहण्यासाठी म्हणून पुढे माधवीने जर्मन भाषेतच खूप काम केलं. माधवी, चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर जर्मन भाषेने तुझा ताबा घेतला, किंवा उलटा म्हणूया आमच्या माधवीने जर्मन भाषेचा ताबा घेतला? करेक्ट आहे. अगदी लहानपणापासून माझ्या मैत्रिणींच्या तोंडी सतत फ्रेंच फ्रेंच असायचं, कारण तेव्हा शाळेत फ्रेंच होतंच. जर्मन तेवढं एवढं फेमस नव्हतं तेव्हा. आणि ही साधारण 1975ची 76ची गोष्ट असेल. आमच्या घरी टी व्ही नव्हता. शेजारच्यांच्या टी व्हीवरती मी काहीतरी बघायला गेले होते आणि अचानक एक असा मोठा माणूस स्क्रीनवरती आला आणि तो ज्या भाषेत बोलत होता ना, त्या भाषेला इतकी पॉवर होती आणि त्या भाषेचा आवाज मला इतका आवडला. तर मी त्या माझ्या नेबरला विचारलं की ये कौन है टी व्ही पे. तर त्यांनी सांगितलं की ये जर्मनी का चान्सलर है. तेव्हाचे ते हेल्मुट श्मिट होते. आणि मी म्हटलं अच्छा है, मेरे को भाषा बहुत अच्छी लगी. असं म्हणून मी घरी आले आणि ते तिथेच कुठेतरी ते राहिलं. आणि मग नंतर मला बाबांनी मदत केली की तुला ही शिकायची आहे का भाषा, मग अशी अशी संस्था आहे तिथे जा तू. कुठली ती संस्था? ती मॅक्स म्युलर भवन. मॅक्स म्युलर भवन, ज्याला आम्ही MMB असं आता म्हणतात. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पण मी जर्मन भाषाच घेतली. ते सगळं झालं. पण कॉलेजमध्ये असताना मी नाटकामध्ये खूप आले. इप्टात पण काम करायचे? इप्टामध्ये पण मी होते, छबिलदासमध्ये होते, तिथे प्रायोगिक रंगभूमी, मग ही कमर्शियल रंगभूमी. हे सगळं सुरू झालं तेव्हा. आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर साधारण एक 8 वर्ष मुलगी झाली आणि मग 8 वर्ष मी घरीच होते. कुठेतरी मला ते जाणवत होतं की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. नुसतं घरी बसून नाही चालणार. कुठेतरी मला ते खात होतं की मी काय करते. म्हणजे हे तर सगळेच करतात, पण मी वेगळं काहीतरी करू शकते. अशा वेळेला मला एकदम आठवलं, म्हणजे आठवणीत होतंच पण एकदम मला ते उमगलं की जर्मन भाषा माझ्याकडे आहे, मग मी ह्याचा उपयोग का नाही करू. बरोबर. मग मी आमची जी सोसायटी होती त्याच्यामध्ये मी शब्द फिरवायला सुरुवात केली की कोणाला जर्मन शिकायचं आहे का, घरी बसल्या मी शिकवू शकते. आणि जशी जशी मुलगी मोठी झाली तसं मी त्याचा आणखीन विचार करू लागले की मी अजून काय करू शकते ह्याच्यामध्ये. बरं, व्हॉट एल्स कॅन आय डू. आणि अशाच वेळेला मला इप्टामुळे एके हंगलांची माझी चांगलीच मैत्री होती, ओळख होती. बरं. त्यांनी मला फोन करून सांगितलं की इंडिपेंडेंट पेपर में एक एडवर्टाइजमेंट है, मैक्स म्युलर भवन को कोर्स कोऑर्डिनेटर चाहिए. बरं बरं. वाई डोंट यू अप्लाई. अरे वाह, अरे वाह.
तर तिथून तो जो प्रवास सुरू झाला परत मॅक्स मुलर भवनचा आणि जर्मन भाषेचा, तिथून तो प्रवास सुरू झाला परत. आणि मला माझी पूर्वीची माधवी परत सापडली. मॅक्स मुलर भवनचा जॉब मिळाला आणि ॲक्च्युली मला इथे थोडंसं सांगावंसं वाटेल की माझ्या मावंजींनी म्हणजे खर्शीकरांनी मला अगदी आवर्जून सांगितलं होतं की आता तू कर नोकरी. आणि मला ती मिळाली सुद्धा मॅक्स मुलर भवनमध्ये. मॅक्स मुलर भवनची नोकरी मिळाल्यानंतर मी परत वळून बघितलं नाही, कारण हेच माझं क्षेत्र आहे. परत जर्मन भाषा परत माझ्या आयुष्यात आली. जर्मन संस्थेबरोबर ही नोकरी मिळाली हे काय माझ्या कुठेही कल्पनेत नव्हतं की मला ही नोकरी मिळेल. तर असा हा सगळा मॅक्स मुलर भवनचा प्रवास चालू असताना साधारण 5-1 वर्ष झाली होती. आणि तेव्हा डिस्कशन्स असे सुरू झाले की दुसरी ब्रँच उघडायची. म्हणजे मॅक्स मुलर भवनच्या नावाने नाही, पण त्यांच्या खाली. त्याला आता ग्योथे सेंट्रूम म्हणतात, पण त्यावेळेला गोव्याला उघडायची अशी डिस्कशन चालू होतं. तर मला विचारण्यात आलं की तू जाशील का. म्हटलं बघूया. गोवा मला तसं काही विशेष वाटत नाही आहे, कारण इट्स मोर अबाउट टुरिझम. जर्मन शिकायला लोक किती येतील हे मला माहीत नाही. तर गोव्याचं थोडंसं रेकी केल्यानंतर मग मी सुचवलं की नाशिक विल बी बेटर. कारण नाशिक एक तर मुंबईपासनं जवळ, नाशिक हे इंडस्ट्रीयल गाव असल्यामुळे सगळ्या मोठ्या मोठ्या जर्मन कंपनीज नाशिकमध्ये आहेत. सिमेन्स आहे, मायकोबॉश आहे, फॅक टूल्स आहेत, किंवा जेवढे इंडस्ट्रीयल आहेत ते सगळ्या नाशिकमध्ये आहेत. ठरलं नाशिकमध्ये ब्रँच उघडायची ठरली आणि मी माझ्या लेकीसकट आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. माझ्या आईवडिलांचं घर तिथे होतंच. त्यामुळे नाशिकला गेल्यानंतर ती ब्रँच हातामध्ये आली. त्या ब्रँचचं अक्षरशः सोनं केलं, कारण आमच्याकडे एवढी मुलं होती नाशिकमध्ये. मायकोबॉशची सगळे मॅनेजर्स होते, सिमेन्सची लोकं होती, आणि हा सगळा कारभार हा जर्मन कॉन्सुलेटच्या खाली यायचा. त्यामुळे किती करावं असं ते मला तेव्हा झालं होतं. हे सगळं होत असताना मला एकदा कलकत्ता मॅक्स मुलर भवनमधनं फोन आला. माझं नाव सुचवलं गेलं होतं. तर कलकत्त्याचा कॉल आला आणि मला त्यांनी एवढी मोठी पोस्ट तिथे दिली की ती पोस्ट फक्त जर्मन व्यक्तींनाच देत असे. त्याला जर्मनमध्ये फेवाल्टुंग्सलाइटरिन असं म्हणतात. म्हणजे हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. अरे वा. म्हणजे अख्ख्या मॅक्स मुलर भवनचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड जे डायरेक्ट म्युनिकला रिपोर्ट करतं, अशी ती पोस्ट होती. हा जॉब मिळणं किंवा ही पोझिशन मिळणं मॅक्स मुलर भवन कॅलकटाची वॉज अ बिग फेदर इन माय कॅप. वा. म्हणजे मलाच खरं वाटत नव्हतं की हा प्रवास सुरू झाला की ह्या एवढ्या मोठ्या पोझिशनला येऊन मी पोचेन. हे मला खरंच अजिबात खरं वाटत नव्हतं. झालं, इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं, मी जाणार. पण तेवढ्यात माझं असं लक्षात आलं की माझी मुलगी, माझे आई वडील होते, नवरा, एवढ्या सगळ्यांना अप्रूट करायचं, कलकत्त्याला न्यायचं. म्हणजे मुलगी तर तेव्हा शिकत होती, तिला अप्रूट करून कलकत्त्याला न्यायचं हे काय मला बरोबर वाटलं नाही. आणि त्याच वेळेला थोडंसं माझ्या आईची तब्येत पण बरोबर नव्हती. कदाचित हे ऐकून तिला धक्का बसला असेल की आता आपण अप्रूट व्हायचं, म्हणून मी त्या नोकरीला नाही म्हटलं. पण माधवी, मला एक सांग, हा इथपर्यंतचा तुझा जो प्रवास आहे, आता तू जर्मन भाषेशी संबंधितच काहीतरी काम करत होतीस, पण तरीही जर्मन भाषेत तू नवीन नवीन काही शिकत वगैरे होतीस का? हो, सतत. कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा मोबाईल्स नव्हते,
तेच सगळं काम आमचं पेपरवरती व्हायचं आणि सगळ्या डिपार्टमेंटचं स्टॅटिस्टिक्स हे जर्मन भाषेमध्ये व्हायचं. त्यामुळे दर वेळेला किंवा दर नवीन काही गोष्ट आली की मला ते चॅलेंजेस असायचं. कारण आता हे सगळं रिपोर्ट्स मला जर्मनमध्ये लिहायचे, स्टॅटिस्टिक मला जर्मनमध्ये लिहायचं. मला आठवतं मॅक्स मुलर भवन कॅलकटामध्ये माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांनी मला एक इंटरव्ह्यूमध्ये आपण म्हणतो ना एक प्रश्न दिला होता, हे सॉल्व्ह कर, आणि तो स्टॅटिस्टिकल प्रश्न होता आणि तो सगळा जर्मन भाषेमध्ये होता. मला आठवतं तेव्हा दिल्लीच्या मॅक्स मुलर भवनचे पण हेड आले होते माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला, अँड दे वर व्हेरी सरप्राइज्ड की एवढं स्टॅटिस्टिक्स हिनी जर्मन भाषेमध्ये तंतोतंत सॉल्व्ह केलं. त्यांनी ताबडतोब माझ्या हातात ती जॉब टाकला होता माझ्या हातात की प्लीज जॉईन फ्रॉम जून ऑनवर्ड. पण तू तो घेऊ नाही शकलीस. मी तो आउट ऑफ फॅमिली रिझन्स मी तो घेऊ नाही शकले. कुठेतरी मनात ते शल्य आहे. पण आज मी वळून बघते ना, आजचे जे माझं जे काही चालू आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. हे तुला कसं जाणवलं, कधी जाणवलं की जे झालं ते चांगल्यासाठीच? त्यानंतर तू काय केलं? तिथे कुठेतरी एक डायग्रेस झाला. जर्मन मॅक्स मुलर भवन हे थोडंसं मागे पडलं, थोडासा डायग्रेस झाला माझ्या आयुष्यामध्ये. आणि नाशिकचं सगळं बंद करून मी मुंबईत आले. कारण तेव्हा मुलीचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं, त्यामुळे मी परत मुंबईत आले. तिच्या शिक्षणासाठी मुंबईत आले. त्या वेळेला मात्र माझी गाडी थोडीशी कॉर्पोरेट जगाकडे वळली. आणि मला पहिली नोकरी मिळाली ती SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये. काही जर्मनशी संबंध नाही, पण माझ्या CV मध्ये जर्मन किंवा मॅक्स मुलर भवन नाशिकची डिरेक्टर हे बघून त्यांनी मला ठेवलं होतं. आणि त्या 6 का 8 महिन्याच्या कारकिर्दीत मी एका जर्मन युनिव्हर्सिटीशी ह्यांचा हँडशेक करून दिला होता. ते एक मोठं काम माझ्या हातून तेव्हा झालं. म्हणजे सांगते ना की हळूहळू माझ्यातला तो आत्मविश्वास असा वाढत गेला की मी हे पण करू शकते, मी हे पण करू शकते की. आणि मग नंतर मला अजून कॉर्पोरेट जॉब्स मिळत गेले. त्याच्यानंतर मी रिलायन्समध्ये गेले आणि मग शेवटी TCSला आले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला. मी चेन्नईला होते, तिकडनं मुंबईला आले. तिथे कुठेतरी मला असं वाटलं की जर्मनचा जास्त उपयोग होत नाही आहे आणि मी ती TCSची नोकरी सोडली. त्यानंतर तू काय करायचं ठरवलंस मग? मी असं ठरवलं की एक साधारण थोडीशी गॅप घ्यायची, एक सबॅटिकल त्याला म्हणतो आपण, ती घ्यायची. आणि या सबॅटिकलमध्ये जरी किती ठरवलं काम नाही करायचं तरी काम आलंच. आणि त्यावेळेला न भूतो न भविष्यती अशा माझ्या हातून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ह्या चित्रपटाचं सबटायटलिंगचं काम झालं. अरे वा. म्हणजे मला हे अजिबात हे नव्हतं की मला हे काम मिळेल, पण ते झालं काम त्या सबॅटिकलमध्ये. आणि नंतर ठाण्यामध्येच एका छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये मी GRE, GMAT, TOEFL, SAT वगैरे ह्या ज्या सगळ्या परीक्षा असतात या शिकवायला मी सुरुवात केली. कारण इंग्लिशवरती माझं प्रभुत्व होतंच, त्यामुळे ह्या एक्झाम्स मी शिकवायला सुरुवात केली. आणि ही अशी संस्था होती की जी मुलांना USA ला पाठवत होती. कारण GRE, GMAT, TOEFL हे सगळं USA ला प्री रेक्विजिट्स आहेत फॉर हायर एज्युकेशन. हे तिथे मी ते शिकवत होते ह्याच्यामध्ये. आणि तिथून मला ती एक आयडिया परत आली की वाय नॉट हायर एज्युकेशन इन जर्मनी. याआधी जर्मनीमध्ये हायर एज्युकेशनसाठी कोणी जातच नव्हतं, कारण सगळेच USA ला जायचे.
कारण इंग्लिश होतं तिकडे. हायर एज्युकेशन इन जर्मनीसाठी जाण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. जरी कोर्सेस इंग्लिशमध्ये असले तरी सुद्धा जर्मन भाषा येणं गरजेचंच होतं आहे. म्हणजे अजूनही तिथे मी ते सुरू केलं. तो विचार आला की वाय नॉट हायर एज्युकेशन इन जर्मनी. आणि मग ती माझी स्वतःची संस्था सुरू केली विच इज साऊथ वेस्टर्न युरोपियन कॉरिडॉर. हे नाव कसं आलं तुझ्या मनात? हां, ह्याची पण एक इंटरेस्टिंग कथा आहे, म्हणजे स्टोरी आहे की आधी पूर्वी फक्त जर्मनी होतं. बरोबर. मग म्हटलं वाय ओनली जर्मनी, इतर पण युरोपियन कंट्रीज आहेत जिथे जर्मन बोललं जातं. म्हणून मग आम्ही ऑस्ट्रिया सुरू केलं, स्वित्झर्लंड सुरू केलं, थोडंसं फ्रान्स केलं, मग पुढे लक्झमबर्ग आहे, बेल्जियम आहे, नेदरलँड्स आहे. मग असं सगळं करत करत मला नाव सुचलं साऊथ वेस्टर्न युरोप. पण युरोप कसं म्हणायचं तर म्हणून युरोपियन आणि कॉरिडॉर, कारण हे असं कॉरिडॉर सारखं वाटायला लागलं ना, म्हणून ते नाव आलं. पहिला स्टुडंट किंवा मुलगा किंवा मुलगी आठवते का? हो, आठवतो. पहिला स्टुडंट आठवतो मला. आणि त्याला पण आठवेल, त्या स्टुडंटलाही आठवेल की त्याचं काउन्सिलिंग आम्ही झाडाखाली केलं होतं. झाडाखाली? कारण ऑफिसच नव्हतं तेव्हा. बरं. पण त्या जिथे मी GRE GMAT शिकवत होते तिथेच मुलांना कळायला लागलं होतं की ह्या जर्मनीसाठी पण काउन्सिलिंग करतात. त्यामुळे ती मुलं मला मिळाली. आणि हा जो पहिला मुलगा आला तो आज खूप सक्सेसफुल आहे. ही इज वर्किंग इन जर्मनी. त्यांनी स्वतःचं घर केलं आहे जर्मनीमध्ये. आणि आमचा जो कामाचा व्याप आहे तिथून ते वाढत गेलं, बाय माउथ पब्लिसिटी वाढत गेलं. आणि आमचा जो कामाचा व्याप आहे आता तो फक्त एक ॲडमिट किंवा विजा मिळेपर्यंत नाही आहे. बरं. कारण ह्या मुलांशी किंवा ह्या फॅमिलींशी इतकं बॉन्डिंग आमचं होतं. एक तर म्हणजे आम्ही महिन्यामध्ये 7च मुलं घेतो. 7 ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही दर महिन्याला घेतच नाही. जरी आले तरी आम्ही सांगतो जॉईन नेक्स्ट मंथ. कारण आम्हाला फोकस क्वालिटीवरती द्यायचा असतो, नॉट क्वांटिटी. पण मला एक सांग, मग ही क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही एक कामाचा तुमचा असा एक करिक्युलमच ठरवला असेल, तर तो आम्हाला एक्सप्लेन करू शकशील का? काय म्हणजे त्या मुलाला तयार करण्यासाठी कशी काय ती प्रोसेस असते? नक्की. आता आमच्याकडे इन्क्वायरी आली की कधी कधी पर्सनली भेटतात. कोविडच्या आधी तर आमचं मग ऑफिस वगैरे केलं होतं आम्ही व्यवस्थित. कोविडच्या आधी सगळे ऑफिसमध्ये यायचे, पेरेंट्स ऑफिसमध्ये यायचे आणि तिथे अगदी फॅमिली कट्टा कसा असतो तसे सगळे जमायचे. अगदी आजी आजोबासुद्धा यायचे फॅमिलीच्या बरोबर. मग चहा नाश्ता सगळं व्हायचं. तेच लोकांना खूप आवडायचं की हे किती घरोबा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग तिकडनं एक कामाची ओढ लागायची की आज आपलं डिस्कशन झालं आहे, याच्यानंतरचा तुम्ही एनरोल केल्यानंतरचे हे स्टेप्स आहेत, हा फ्लो चार्ट आहे, याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या सगळ्याला 7 ते 8 महिने लागतील. हे पटकन होईल असं काम नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला टोफलची परीक्षा द्यायची आहे किंवा IELTSची परीक्षा द्यायची आहे. तुम्हाला जर्मन शिकायचं आहे, निदान 2 लेवल आम्ही त्यांना कंपल्सरी करतोच. तर तिकडे गेल्यावर अडचण व्हायला नको. कारण कितीही म्हटलं तरी तुम्ही जर्मनीत जाताय आणि तिथली भाषा यायला पाहिजे. फक्त भाषा नसते, त्याच्यामधनं त्या लोकांची संस्कृती आपल्याला कळते, ते कल्चर कळतं की हा जर्मन माणूस असा का विचार करतो, हेही त्याच्यातनं आपल्याला कळतं, भाषेतनं कळतं आपल्याला ते. तर ही सगळी हा सगळा रोडमॅप असतो या मुलांना. आणि मग आमच्याकडे एक फार मोठं म्हणजे मी असं मानते त्याला टर्निंग पॉईंट येतो आणि त्याला माइंड मॅप असं म्हणतो आम्ही. म्हणजे माइंड मॅप ही एक स्टुडंटमध्ये आणि माझ्यामध्ये असलेली एक खूप महत्त्वाची मीटिंग असते. या मीटिंगमध्ये आम्ही त्या मुलाची बॅकग्राऊंड,
म्हणजे तो कशात त्यांनी बॅचलर केलेलं आहे, बॅचलरच्या व्यतिरिक्त त्यांनी काय काय केलेलं आहे, बॅचलरमध्ये त्यांनी कुठला प्रोजेक्ट केला लास्ट सेमेस्टरमध्ये, कुठले विषय त्याच्या आवडीचे होते. म्हणजे त्या विषयामध्ये कमी मार्क असतील तरी चालतील, पण त्याच्या आवडीचे कुठले विषय होते. बऱ्याच वेळेला असं मुलांकडनं येतं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंच नव्हतं, हे आई वडिलांमुळे मी केलं, मला मॅनेजमेंटला जायचं होतं. तर ते या माइंड मॅपिंगमध्ये हे सगळं इतकं क्लिअर कळतं. माइंड मॅपिंग आहे ना, माइंडचं मॅपिंग, की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कशामध्ये पुढे करिअर करायचं आहे. कारण हा फार मोठा डिसिजन आहे. हायर एज्युकेशनसाठी इथलं सगळं सोडून तिथे जायचं, तिथे जाऊन मास्टर्स करायचं किंवा बॅचलर्ससाठी पण येतात, आणि तिथून पुढे मग जॉब करायचा, हे आयुष्याचं एक वेगळं वळणच त्यांना लागतं. इट्स अ बिग डिसिजन. कायमस्वरूपी वळण, कायमस्वरूपी वळण आहे. त्यामुळे इथे चूक करून चालणारच नाही. आता एखाद्या मेकॅनिकल इंजिनिअरच्या स्टुडंटला मी सांगते की ठीक आहे, तू हे केलेलं आहेस, तुझा CGPA 7.7 आहे, चांगला CGPA आहे, पण मला असं वाटतं की तुला ह्या विषयांमध्ये जास्त मार्क मिळाले, तर मग तू हा पण एक विचार का नाही करत की नुसतंच इंजिनिअरिंग करण्यापेक्षा तू मॅनेजमेंटकडे का नाही जात. म्हणजे हे तर व्होकेशनल काउन्सिलिंग सारखं झालं. कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग मुलं समोरून सांगतात की हो, हा विचार मी केलाच नव्हता. म्हटलं करूया आपण. मग शेवटी तुला जे करायचं आहे तेच आपण करणार आहोत, पण मार्ग दाखवणं हा माझं काम आहे, ते माझं काम आहे. किंवा कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत हे सांगणं माझं काम आहे. त्या घ्यायच्या की नाही हे तुम्ही बघा, कारण ते झेपलं पण पाहिजे, पैशा अडकेच्या दृष्टीने झेपलं पाहिजे, पुढे करिक्युलम काय आहे हे झेपलं पाहिजे. तर ही एक महत्त्वाची मीटिंग झाली की मग आमचं युनिव्हर्सिटी सिलेक्शनची मोठी मीटिंग असते. योग्य ती युनिव्हर्सिटी तुला दाखवणं, त्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस मी प्रत्येक मुलाबरोबर बसून काटेकोरपणे डिस्कस करत असते की बघा याच्यामध्ये त्यांनी हे विषय दिलेले आहेत, हे मेजर्स आहेत, हे मायनर आहेत, हे इलेक्टिव्ज आहेत. मला असं वाटतं ह्या युनिव्हर्सिटीपेक्षा ही युनिव्हर्सिटी तुला जास्त योग्य आहे. याला ट्युशन फी पण नाही आहे, याला IITS 6.5 हवं आहे, तुझं 7 आहे. तर हे सगळे बारकावे करेक्ट, हे सगळे बारकावे किंवा त्या युनिव्हर्सिटीला लागणाऱ्या ज्या प्री रिक्विजिट्स आहेत ह्या तंतोतंत मॅच झाल्या की आमची ती युनिव्हर्सिटी ठरते. किंवा एखादी जर्मन युनिव्हर्सिटी तुझ्या बॅचलरच्या मार्कशीट्सवरती कसं बघेल हे मला कळतं. त्यांची बघण्याची त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन मला कळतो की कुठल्या युनिव्हर्सिटीला याला हमखास ॲडमिट मिळेल आणि कुठल्याला मिळणार नाही. आता बऱ्याच वेळेला आम्ही स्टुडंट्सला सांगतो की हे बघा बाबा, रिजेक्शनही येऊ शकतं, त्याची तयारी ठेवा, मनाची तयारी ठेवा की मी सांगते म्हणून मिळेलच असं नाही. रिजेक्शन्स पण येतील, पण ॲडमिट पण येणारच आहे. त्यामुळे रिजेक्शन आलं तर खचायचं नाही, अजिबात खचून जायचं नाही, आपण परत प्रयत्न करू. त्यामुळे हे जे संवाद आमचे होतात ना मुलांबरोबर, हे कदाचित मुलांना फार आवडत असावे. माधवी, मग तू तुझ्या संस्थेत अजूनही जर्मन शिकवतेस? नाही ग, आता हल्ली वेळ नाही होत एवढा जर्मन शिकवायचा, कारण त्याला खूप वेळ द्यावा लागतो जर्मन भाषा शिकवण्यासाठी. आत्ता माझा सगळा वेळ जो आहे तो फोकस सगळा काउन्सिलिंगवरती आहे, गायडन्सवरती आहे, युनिव्हर्सिटी सिलेक्शनवरती आहे. कुठल्या स्टुडंटला कुठल्या युनिव्हर्सिटीज नेमक्या दाखवायच्या ह्याच्यावरती माझा फोकस आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ॲप्लिकेशन्स हा एक प्रचंड किचकट प्रकार असतो. तर इथे मी स्टुडंट्स बरोबर तासन तास प्रत्येक स्टुडंट बरोबर बसलेली असते की तो फॉर्म कसा भरतो आणि तो सबमिट बटन क्लिक करेपर्यंत मी त्याच्याबरोबर बसलेली असते. आणि ह्याच्यानंतर मग ॲडमिट आल्यानंतर विजा गायडन्स आहे, मग
प्री डिपार्चर आहे, असे बरेच 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 उद्योग त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे जर्मन शिकवणं सध्या जमत नाही, पण माझ्याकडे टीम आहे. ती टीम आता जर्मन टीचर्स आहेत, त्या शिकवतात. त्यामुळे आय एम हॅपी अबाउट इट. तर काही युनिव्हर्सिटीज बरोबर तुझी पार्टनरशिप झाली आहे का गं? आणि मग झाली असेल तर मग ह्या युनिव्हर्सिटीज तुला काही फीडबॅक देतात का, किंवा काही डिमांड करतात का की इंडियातनं असे असे स्टुडंट्स आमच्याकडे आले तर वी कॅन ऑफर देम दीज फॅसिलिटीज वगैरे, असं आहे का? आहे ना. कारण आता आम्ही जवळजवळ 6 युनिव्हर्सिटीज बरोबर पार्टनरशिप्स आहोत आमची अक्रॉस युरोप. तर ह्या पार्टनरशिपशी आम्ही युनिव्हर्सिटीजशी आम्ही जेव्हा मीटिंग्ज असतात तेव्हा आम्हाला सांगण्यात येतं की वी आर लुकिंग ॲट दिस काइंड ऑफ प्रोफाईल्स, किंवा आम्ही नवीन प्रोग्राम सुरू करतोय विच इज लाईक अ ड्युएल प्रोग्राम. तर अशासाठी तुम्ही मुलं पाठवा. आता एक उदाहरण देते. एक ड्युएल प्रोग्राम सुरू करतायत, तर आमच्याकडच्या एका मुलाला आम्ही सजेस्ट केलेलं आहे. त्याला ह्या ड्युएल प्रोग्राममुळे त्याला टेस्लामध्ये डायरेक्ट नोकरी मिळणार आहे विथ डुईंग मास्टर्स. ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि हे त्या पार्टनरशिपमुळेच शक्य झालेलं आहे. स्टुडंट्स इथून तिथे जातात आणि शिकतात आणि शिक्षण कम्प्लीटही करतात, तर त्यांना मग तिकडे राहण्याचा काही विजा किंवा सिटिझनशिप वगैरे अशी काही सोय तिथे आहे का? आहे ना, आहे ना. जाताना इकडनं तुम्हाला स्टुडंट विजा मिळतो. बरोबर. तो कधी 6 महिन्याचा असतो, वर्षाचा असतो. मग तुम्हाला तो एक्सटेंड करता येतो. आणि मास्टर्स झाल्यानंतर तुम्हाला 18 महिने जॉब सीकर विजावरती राहता येतं. त्या 18 महिन्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा आहे. पण एवढे 18 महिने कोणालाही टचवूड आत्तापर्यंत लागले नाहीत. कारण 18 महिने विदाऊट जॉब तुम्ही राहणार कसे तिकडे? जरी विजा असला तरी तुम्हाला रेंटलसाठी, खाण्यापिण्यासाठी पैसे लागतातच. त्यामुळे मास्टर्स झाल्यानंतर साधारण 3-4 महिन्यामध्ये त्यांना नोकरी लागतेच. आणि ही पर्मनंट नोकरी असते. या पर्मनंट नोकरीमुळे त्यांना तो ब्लू कार्ड मिळतो, ब्लावर कार्ड म्हणतो आम्ही त्याला, ते मिळतं. आणि काही वर्षानंतर तुम्हाला पर्मनंट रेसिडेन्सी मिळते. आणि काही काही मुलांची तर म्हणे तू लग्नही जुळवली आहेस. लग्न जुळवणं हा त्यांच्या मनाचा भाग आहे. पण हो, आम्ही वी हॅव बीन कॅटलिस्ट इन इट. त्या ह्याच्यामध्ये आम्ही आणि किती जणांची लग्न पण आम्ही अटेंड केलेली आहेत. की आमची वेबसाईट आहे. वेबसाईटवरती पेरेंट्स टेस्टिमोनियल्स असतात, स्टुडंट्सचे टेस्टिमोनियल्स असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट टाकलेली आहे वेबसाईटवरती. आणि ती म्हणजे टेस्टिमोनियल्समध्ये पेरेंट्स की मन की बात. जसं आपल्या मोदीजींचं आहे पेरेंट्स की आपलं मन की बात, तसं आम्ही पेरेंट्स की मन की बात केलेलं आहे. की बरेचसे पेरेंट्सना त्यांना खूप बोलायचं असतं. त्यांना त्यांच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये झालेला बदल सांगायचा असतो. की 6-7 महिने तिथे एकटं राहिल्यानंतर आमचा मुलगा कसा बदलला, किती इंडिपेंडंट झाला, हे त्यांना भरभरून सांगायचं असतं. त्यामुळे म्हणून ते सत्र सुरू केलं की पेरेंट्स की मन की बात. म्हणजे आम्ही आमच्या व्हिडिओग्राफरला त्यांच्या घरी पाठवतो, त्यांचं शूटिंग घेतो आणि ते अपलोड करतो. हे सत्र फार आवडलं आहे लोकांना आणि पेरेंट्सला तर खूपच आवडलं आहे. ही जी कॉलेज ॲडमिशनची प्रोसेस आहे ना, ती काय 5-6 महिने चालत असेल. मग वर्षाचा उरलेला वेळ तू काय करतेस? असं बरोबर आहे, असं प्रत्येकाला वाटू शकतं की हा प्रकार 5-6 महिने चालतो, पण तसं नाही आहे. बरं. कारण हे रोलिंग असतं, हे वर्षभर चालतं. कसं काय? कारण इंटेक्स 2 असतात. एक असतो ऑक्टोबर इंटेक, ज्याला आपण विंटर इंटेक म्हणतो, आणि एक असतो समर इंटेक, ज्याला आपण एप्रिल इंटेक म्हणतो किंवा समर इंटेक. त्यामुळे जसं जसं विंटर इंटेकचं काम संपत आलं की समरचं सुरू होतं. त्यामुळे हे रोलिंग आहे. आणि मला क्वचितच एखादा महिना असा फ्री मिळतो की मी माझ्यासाठी काही करीन किंवा कुठे फिरायला जाईन.
जेव्हा ही मुलं तुझ्याकडे येतात ना माधवी, म्हणजे हा मानवी स्वभाव आहे हा. की कुठेही जाऊन कुठल्याही कंट्रीज कुठल्याही देशात जाऊन आपल्याला शिकायचं असेल तर अशी एक प्रत्येकाची इच्छा असते की मला तिथल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आवडेल वगैरे. Correct, correct. असू शकतं. पण काही काही वेळेला असं होत असेल, म्हणजे मला माहित नाही, तू सांग की कधी कधी ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्या फॅमिलीला, किंवा कधी कधी त्याची इंटलेक्च्युअल कपॅसिटी त्या स्टुडंटची तेवढी नाही असं तुझ्या लक्षात आलं असेल, तर हे सगळं तू कसं हँडल करतेस? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रत्येक मुलाला असं वाटतं की मी बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये गेलं. आता माझी एक्सपर्टीज इथे कुठे येते की पहिल्याच भेटीमध्ये माझे 3 प्रश्न असतात मुलांना किंवा फॅमिलीला. मी नेहमी सांगते आई वडिलांना पण घेऊन या मीटिंगला, आणि त्यांनाही कळलं पाहिजे काय आहे की एक तर तू काय केलंयस, तुझा CGPA काय आहे, म्हणजे पर्सेंटेज काय आहे तुझं. त्याच्यावरूनच मला कळतं की ह्याला कुठली युनिव्हर्सिटी मिळेल. CGPA चांगला 8 and above की मला माहिती आहे धडधड या युनिव्हर्सिटीमध्ये ह्याला ऍडमिशन मिळणारच. क्या बात आहे. त्यामुळे तिथेच मी त्यांना सांगते की ऍडमिशन ग्रँटेड, कारण CGPA चांगला आहे. बरं, त्याचबरोबर ह्या मुलाचं इतरत्र पण खूप चांगलं असतं. तो काम करत असतो, इंटर्नशिप झालेल्या असतात, किंवा इतर एक्स्ट्रा कोर्सेस हल्ली मुलं खूप करतात. तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करा, NGOमध्ये कामं करा, इंटर्नशिप करा, तुम्हाला जे जमेल एक्स्ट्रा एज्युकेशनच्या व्यतिरिक्त ते करा. म्हणजे तुमचा CV असा खुलवा. एक्झॅक्टली. आणि कुठेही CV मध्ये गॅप नाही राहिला पाहिजे ह्याची पण खबरदारी आम्ही घेतो. अतिशय काटेकोरपणे प्रत्येक मुलाचं प्रोफाईल हे कसं खुलवून प्रेझेंट करायचं हे तू पाहत असतेस, हे आमचं मेन काम आहे. पण तो तुझा तिसरा प्रश्न कुठला? मग तू म्हणालीस 3 प्रश्न विचारते. तिसरा प्रश्न असा आहे की तुमच्या फॅमिलीचं बजेट काय आहे. इथे खरं म्हणजे सगळं येऊन थांबतं. पण सांगू का, आज जगामध्ये जर्मनी हा एकच देश आहे जिथे तुम्हाला नो ट्युशन फी एज्युकेशन मिळतं. हे बऱ्याच जणांना माहीतच नाही, किंवा माहीत असलं तरी त्यांना ते पटत नाही, खरं वाटत नाही. नो ट्युशन फी युनिव्हर्सिटी, कारण पब्लिक युनिव्हर्सिटीज जर्मनीमध्ये एवढ्या आहेत ना की तुम्हाला नो ट्युशन फी असते. म्हणजे तुमचा सगळा खर्च हा अगदी एका मध्यमवयीन घरामधल्या माणसाला किंवा फॅमिलीला सहज जमणार आहे. आणि मग त्या पूर्ण बजेटचं मी डिटेल्स त्यांना सांगते की जॉईन झाल्यानंतर पहिल्या महिन्यात तुमचा एवढा खर्च आहे, मग 6 महिने काहीच खर्च नाही आहे, मग तुम्हाला जे एकदम लागणार आहे ते 7व्या महिन्यात लागेल. म्हणजे फॅमिलीला सुद्धा एक कळतं की मला पैशाची जमवाजमव कशी करायची. त्यांचा ताण जात असेल, ताण जातो त्यांचा बेसिकली. म्हणजे ऐकताना सारखं माझ्या मनात असं येतंय की तुझी एक धडपड अशी चाललेली आहे की मुलांना, तुझ्याकडे येणाऱ्या स्टुडंट्सना, त्यांच्या पालकांना आणि पर्यायाने त्यांच्या सगळ्या कुटुंबांना एक दिलासा द्यावा. कसं काय तू हे मॅनेज करतेस? हे म्हणजे काय काय करतेस तू? एकतर आमचं जेव्हा विजा मिळतो मुलांना आणि आता जाणार, फ्लाय होणार मुलं, तेव्हा आम्ही प्री डिपार्चर ठेवतो. प्री डिपार्चर गॅदरिंग असतं आणि ते मोठं असतं, व्यवस्थित असतं. म्हणजे डिनर वगैरे असं व्यवस्थित बँक्वे वगैरे घेऊन आम्ही करतो, कारण दिस इज अ सेंड ऑफ. आणि हे मी सुरू केलं. आम्ही साऊथ वेस्टर्न युरोपियन कॉरिडॉरनी ते मोठ्या प्रमाणावर करायचंच असं ठरवूनच केलं. ह्याच्यामध्ये आम्ही पेरेंट्सला सर्टिफिकेशन देतो. इट इज अबाउट अप्रिसिएशन. की तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्या मुलाला मुलीला आमच्या स्वाधीन करता. आमच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन्स होतात ॲडमिट वेळेपर्यंत किंवा पुढे सुद्धा, हा जो विश्वास तुम्ही ठेवता आमच्यावरती, ह्याचं ॲप्रिसिएशन आहे ते. त्यामुळे त्याच्यावरती त्यांचं नाव असतं
मुलाचं नाव असतं, त्याला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिट मिळाली, कुठल्या कोर्ससाठी मिळाली, हे छान फ्रेममध्ये घालून आम्ही त्यांना ते देतो. दुसरी गोष्ट आम्ही करतो म्हणजे आम्ही NGOज बरोबर अटॅच्ड आहोत. झप्पी म्हणून NGO आहे, त्यांच्याबरोबर आम्ही अटॅच्ड आहोत. त्यांच्याकडनं आम्ही लॅपटॉपच्या बॅगा, स्लीव्ज त्याला म्हणतो आपण, तशा करवून घेतल्या आहेत आणि त्याच्यावरती भारताचा नकाशा ठेवलेला आहे. त्यामुळे कारण या प्री डिपार्चरमध्ये एक छोटंसं भाषण असतं, त्याच्यामध्ये मी मुलांना सांगते की भारत विसरू नका, तुम्ही भारतीय आहात हेही कधी विसरू नका, आणि तुम्ही जरी तिथे नोकरी केलीत तरी भारतात परत या, कारण आपला भारतही बदलतोय. यू देअर बी दी अँबॅसेडर्स ऑफ इंडिया, स्पीक गुड अबाउट भारत. हेही आवर्जून मी सांगत असते की आपलं भारतीयपण तुम्ही जपा आणि तुमच्या लगेजमध्ये एक तरी कुर्ता पैजामा तुम्ही पॅक करा. मुलींना सांगते साडी सगळं घेऊन जा तिकडं. त्यामुळे हा एक वेगळा सोहळा असतो. आणि आमच्याच टीममधली एक सुहास बापट आहे, त्या स्वतः त्यांनी जवळजवळ 25 किलो लोकर विणून इंडियाच्या मॅपच्या कलर्सचे स्टोल्स विणलेत. हेही आम्ही त्या मुलांना देतो प्री डिपार्चरला, की त्यांनी तिथे जाऊन 15 ऑगस्टला 26 जानेवारीला त्यांनी ते वापरावे. इवन आफ्टर दे रीच जर्मनी, मोठा ॲल्युमनाय ग्रुप आहे आमचा. त्या ॲल्युमनाय ग्रुपवरती आमचं सतत डिस्कशन चालू असतं. प्री डिपार्चरच्या जरा आधी ज्या ज्या मुलांना ॲडमिट्स मिळतं त्यांना आम्ही एका वेगळ्या ग्रुपवरती घेतो, ज्याला आम्ही स्टामटिश म्हणतो. हे जर्मन शब्द आहे की त्याला असं एक विशेष ग्रुप असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये आम्ही साधारण महिना 2 महिने त्यांना एका दिवशी रात्री 8:30 ते 10 आमच्या या मीटिंग्स असतात, कारण काही मुलं नोकरी करतात. आणि मुख्य म्हणजे ॲल्युमनायला आम्ही या ग्रुपवरती बोलवतो की त्यांना पूर्ण इकडनं आयडिया द्यायची की तुम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्या 10 दिवसात काय होईल, तुम्ही कुठे कुठे रजिस्टर करायचं, कुठले कुठले फॉर्म्स भरायचे, मग सिम कार्ड्स कुठले घ्यायचे, किंवा बँकिंग कसं करायचं, इन्व्हेस्टमेंट बँकिंग कसं करायचं, हे आमची ॲल्युमनाय सांगते. आणखीन एक आठवलं की समजा एखादा मुलगा उद्या फ्रँकफर्टमध्ये उतरणार आहे, तर फ्रँकफर्टमध्ये एखादा जर आपला ॲल्युमनाय आहे तर त्या ॲल्युमनायला मी कळवते की हा येतोय ह्या फ्लाईटनी, तर तो ॲल्युमनाय त्याला एअरपोर्टवर घ्यायला जातो. आणि त्या ॲल्युमनायला पण आम्ही सांगून ठेवलेलं असतं की काहीतरी खायला घेऊन जा, त्याला काही नाही तर घरची पोळी भाजी घेऊन जा, कारण हा पहिल्यांदा येतो आहे, एवढा प्रवास करून येतोय, तर ती आपुलकी तुम्ही त्याला दाखवा तिथे. आणि आता तर मला सांगावंही लागत नाही, इतका ॲल्युमनायचा बॉन्डिंग आहे की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. माझ्या आईवडिलांच्या नावाने स्कॉलरशिप सुरू केली आहे. बरं. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे मीराम स्कॉलरशिप. मीराम म्हणजे मीरा माझ्या आईचं नाव आणि राम माझ्या वडिलांचं नाव, हे दोन्ही असं एकत्र करून त्याला स्वेट मीराम स्कॉलरशिप असं दिलेलं आहे. तर या स्कॉलरशिपचं स्वरूप असं आहे की ज्या मुलांना शक्य नाही आहे, म्हणजे काउन्सिलिंग फी भरणं शक्य नाही आहे, किंवा आणखीन काही अडचणी आहेत, किंवा तो एकटाच कमवता आहे घरातला, किंवा आई वडील नाही आहेत, असे पण आहेत स्टुडंट्स. तर हे जेव्हा क्लॅरिटी येते आपल्याला की हा एकटा आहे, तर अशा मुलांना आम्ही ती स्कॉलरशिप देतो. माधवी, आता इतके स्टुडंट्स तू भारतातून तिथे पाठवलेस, हां, असं काही डोक्यात येतं का कधी की आता तिकडचे स्टुडंट्स इथे आणावेत, कारण इथेही शिकण्यासारखं खूप छान छान काही आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट प्रश्न आहे एकदम. आणि हेच माझ्या मनात आलं होतं की का नाही आपण तिथल्या मुलांना इथे आणावं. तेही आम्ही अनाऊन्स केलेलं आहे.
ज्याला आम्ही स्वेक मिरर प्रोग्राम म्हणतो. इट इज कॉल्ड स्वेक मिरर प्रोग्राम. स्वेक हा साऊथ वेस्टर्न युरोपियन कॉरिडॉरचा शॉर्ट फॉर्म. तर स्वेक मिरर प्रोग्राम म्हणजे जे आम्ही इंडियन स्टुडंट्ससाठी युरोपसाठी करतो, सेम साचा युरोपियन स्टुडंट्ससाठी जर्मनीत करायचा, आपल्या इंडियात करायचा. तर ते सुरू केलेलं आहे. अजून आम्हाला पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये. जर्मनीत माझी जाये असतेच, युरोपमध्ये जाये असते, कारण आम्ही तिथे ॲल्युमनाय मीट्स करतो. तिथल्या मुलांना तिथल्या तिथे बोलावून एक संवाद साधावा त्यांच्याशी, म्हणजे पर्सनली. त्यामुळे हे ॲल्युमनाय मीट्स आम्ही जर्मनीत करतो. तर अशाच आता मी जेव्हा जाईन तेव्हा काही युनिव्हर्सिटीजशी भेटणार आहे आणि तिथे हा प्रस्ताव ठेवणार आहे की वाय डोंट यू सेंड युअर स्टुडंट्स टू इंडिया. तर असं कधी तुझ्या मनात येतं का, किंवा तू असं करणार आहेस का? कारण तू सतत नवीन नवीन कल्पनांचा स्वीकार करतेस म्हणून विचारते की आपल्या भाषेतलं जे चांगलं साहित्य आहे ते जर्मन भाषेत ट्रान्सलेट करावं, किंवा उलट त्यांचं जे चांगलं काही तुझ्या वाचनात आलंय ते इथे आपल्या भाषेत ट्रान्सलेट करून आम्हाला ऐकवावंस, वाचायला द्यावंस. छोटीशी डिक्शनरी काढावी जी जरा वेगळी असेल, इतर डिक्शनरींपेक्षा वेगळी असेल. म्हणजे कशी, विचारू शकते का? हो नक्कीच. म्हणजे अजून त्याचं रंगरूप मी अजून ठरवलं नाहीये, पण एक बोली भाषा. आपली मुलं जेव्हा तिथे जर्मन शिकवून जातात तेव्हा ते पुस्तकी जर्मन असतं, पण तिथे तुम्हाला लोकल माणसांशी किंवा लोकल जर्मन लोकांशी तुम्हाला वावरायचं असतं. काही तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असतं, गावागावांमध्ये जायचं असतं. तर तिथे जी बोली भाषा ते बोलतात त्याचं मराठीत ट्रान्सलेशन, मराठी किंवा जर्मनमध्ये ट्रान्सलेशन हे डोक्यात आहे कुठेतरी. माधवी, खूप छान माहिती दिलीस ग तू. म्हणजे माझी अगदी खात्री आहे की आजचा आपला कार्यक्रम बघून अनेक पालकांना मनात थोडंसं शांत वाटेल की अरे नाही, असा दुसराही एक मार्ग आहे आपल्याला आणि आपल्या मुलांना प्रवास करायला, आणि त्यांना त्याचा फायदाच होईल. तू माझ्या चाकोरी बाहेरील चार चौघी या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. हा जो शब्द आहे चाकोरी बाहेर, मला सांगावंसं वाटतं की ज्यांनी मला ह्या चाकोरी बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. म्हणजे त्यांचंही त्यात योगदान आहेच ना. पण माहितीये का की ज्या चाकोरीत राहतात ना त्यांची सुद्धा धडपड काही कमी नसते. त्यांच्या सुद्धा आयुष्यात वादळं येतातच की. पण त्यांना त्या चाकोरीचं कवच असतं हे त्यांनी विसरू नये. म्हणजे उगाच कंप्लेंट्स करू नये माणसाने. कारण चाकोरी बाहेर पडलं ना की तुम्ही ओढ्या पडता. चाकोरी बाहेर राहून टू बी सक्सेसफुल, आय डोंट से आय एम सक्सेसफुल, बट टू डू समथिंग डिफरंट इज नॉट इझी. पण तरी मी सांगेन की इतकी सुंदर लोकं मिळाली, इतक्या सुंदर लोकांचा सहवास मिळाला आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. क्या बात आहे. आय फील आय एम रिअली इंडेप्टेड टू ऑल ऑफ देम. तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.